तुमच्या मोनिका मॅम आहेत ना, खूप हट्टी आहेत. त्यांनी एकदा ठरवलं की ठरवलं, पास. मग देव पण थांबवू शकत नाही त्यांना. पण हे सगळं त्यांनी ऐकलं तर? ऐकू देत ना, मी कुठे खोटं बोलतोय. तसंही त्यांच्याकडून शिक्षा झाल्याशिवाय तुम्ही बेस्ट डॉक्टर होणार नाही, ही गॅरंटी आहे माझी. फोर्सफुली अभ्यास केलात ना तर तुम्ही डॉक्टर व्हाल, डेफिनेटली व्हाल. पण बेस्ट डॉक्टर होण्यासाठी इथून इथून इच्छा हवी, पॅशन हवं, डेडिकेशन हवं. सर बट तुमच्या आणि मॅमच्या आयडिओलॉजीज खूप डिफरंट आहेत. सो आम्ही कोणाला फॉलो करायचं? मनाला. हाताची पाची बोटं सारखी नसतात. तुमच्या मॅम माझी खूप चांगली मैत्रीण आहे, म्हणून तिच्याबद्दल मी तुमच्याकडे काहीही बोलू शकतो, कितीही बोलू शकतो, कारण त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. तुमच्या आयुष्यात असं कुणी आहे का ज्याच्याकडे तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता? काय राधा, आहे असं कोणी? फ्रेंड्स म्हणजे फ्रेंड सोबत आपण सगळं शेअर करतोच ना. दॅट्स ग्रेट. तर आजपासून मी तुमचा फक्त प्रोफेसर नाहीये, तर फ्रेंड आहे. ओके? सो फ्रेंड्स, सर असं कोणी कोणाची फ्रेंडशिप ऍक्सेप्ट करत नाही ना. म्हणजे आता तुम्हाला आमचे फ्रेंड्स म्हणाल, पण नंतर आमची कंप्लेंट कराल तर? का? माझ्यावर विश्वास नाहीये? नाही तसं नाही, पण असं लगेच कसं तुमच्याबरोबर सगळं शेअर करणार ना. आणि एनिवे आमच्या ग्रुपचा एक रूल आहे, तुम्हाला जर आमच्याबरोबर फ्रेंडशिप करायची असेल तर तुम्हाला आधी स्वतःला प्रूव्ह करायला लागेल. ओ माय गॉड, म्हणजे तुमच्याशी मैत्री करणं इतकं सोपं नाहीये. ओके, तुमचं चॅलेंज मी ऍक्सेप्ट करतो. बोला काय करायचंय? सर. हा, येस. मोनिका मॅम सॅटरडे आणि संडेला एक्स्ट्रा लेक्चर्स घेणार आहेत, आणि ते जर का तुम्ही कॅन्सल करून दाखवलं ना तर आम्ही तुम्हाला आमचे फ्रेंड मानू. का आपण लेक्चर्स का कॅन्सल करायचे? सर 2च दिवस रिलॅक्स व्हायला चान्स मिळतो, आणि त्यात आम्ही हॉस्टेलमध्ये राहतो. हो. सॅटरडे संडे फक्त 2च दिवस आम्हाला वेळ असतो. सर प्लीज सर, हाफ डे तरी सर, प्लीज. सर मोनिका मॅम हे कधीच ऍक्सेप्ट करणार नाही, सो तुम्ही ट्राय नका करू. ओके, आय एम अमेज्ड. म्हणजे माझ्यापेक्षाही जास्त मोनिकाला ओळखणार कोणीतरी आहे. नाही तसं नाही, म्हणजे मोनिका मॅमना अभ्यासात कॉम्प्रोमाइज केलेला अजिबात आवडत नाही. सो हा, हे तुमचं बरोबर आहे, तिला नाही आवडत ते, पण ऍटलीस्ट मला प्रयत्न तर करू देत. तुमचं चॅलेंज मी एक्सेप्ट करतो. वेट, लगेच सेलिब्रेट करायला सुरुवात करू नका. माझं बोलणं अजून कंप्लीट झालेलं नाहीये. काय आहे, या आयुष्यात खूप गोष्टी अशा सहज मिळाल्या ना तर त्याची व्हॅल्यू राहत नाही आपल्याला. तसंच आहे हे, की ही गोष्ट तुम्हाला सहजासहजी मिळणार नाहीये. तुम्हालाही यामध्ये एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. ओके? सो तुमच्यापैकी कोणाला तरी माझ्या बरोबर पंजा लढवावा लागेल. कोण येते बोला? देवा, आमच्या टीम मधून देवा. हो, देवा. कबीर आपण काय रे? आपण नाही. देवा. काय झालं? माझे मसल्स बघून घाबरलास? ते
आमच्या गावात जर आपण जिंकलो तर हा विक्रांत मास्तर डॉलीबाईंचं लेक्चर कॅन्सल करणार. मग आपण डॉलीबाईंना भेटूच शकणार नाही. नाही, असं नाही व्हायला पाहिजे. ओके ओके ओके, एवढं टेन्शन घेऊ नका. हे बघा, मी जिंकलो असलो तरी लेक्चर कॅन्सल करायची जबाबदारी माझी आहे. ओके, अरे लेक्चर चालू आहे, हळू. एनिवे, आता फ्रेंड्स, येस, तर चला आता आपण आपली फ्रेंडशिप सेलिब्रेट करूया. ओके, रमाकांत. हा सर. रमाकांत, माझ्याकडून या सगळ्यांसाठी पटकन एक केक सांग. सर पण तो केक आहे ना. अरे अरे, तो मोनिका मॅमचा आहे, त्यांच्यासाठी आणला होता, त्यांनी खाल्लाच नाही. ते आले की परत दे त्यांना, ठीक आहे? म्हणजे डॉलीबाईंनी केक खाल्लाच नाही. तिच्या गावात आपण लय चुकीचा समजलो. डॉलीबाईंनी आपला शब्द नाही मोडला अजून. यांच्यासाठी एक स्पेशल केक माझ्याकडून, पटकन जा, घेऊन ये. विक्रांत सर किती कमाल आहेत ना. आय एम इम्प्रेस. तुला काय झालं एवढं इम्प्रेस व्हायला? म्हणजे मला नाही एवढे आवडले विक्रांत सर. का? काय प्रॉब्लेम आहे? नाही, म्हणजे एवढं काय खास आहे त्यांच्यात? त्यांच्यापेक्षा देवाच बेटर आहे. का? तो तुझा मित्र आहे म्हणून? हे बघ कबीर, तुला ऍग्री करावंच लागेल. विक्रांत सर इज द बेस्ट. सो कूल. तुला ना अशी शो ऑफ करणारीच माणसं आवडतात. हे बघ कबीर, शो ऑफ वगैरे अजिबात नाहीये. जे बघ ना, ते किती स्मार्ट आणि कूल आहेत. असं वाटतच नाही की ते डीन आहेत. आणि मोनिका मॅम आणि डॉक्टर विक्रांत सरांची फ्रेंडशिप कसली अमेझिंग वाटते. ह्याला म्हणतात केमिस्ट्री. स्टॉप इट राधा, सारखं काय तेच तेच. कबीर, मला ना नवलच वाटतं. कसलं? म्हणजे बघ ना, मोनिका मॅम प्रोफेसर म्हणून, डीन म्हणून, डॉक्टर म्हणून मस्तच आहेत. आणि ह्युमन बिंग म्हणून तर कमालच आहेत त्या. पण त्यांची चॉईस इतकी रॉंग आहे ना. म्हणजे कुठे विक्रांत सर, हे कुठे तो देवा. हॅलो राधा, एवढं किती ओळखतेस ग तू त्या विक्रांत सरांना? आता तर आलेत ते. अरे तेच तर, ते आत्ताच आलेत, पण त्यांनी सगळ्यांना इतकं इम्प्रेस केलंय ना. खरंच ते कमाल आहेत. ते काही नाही, मला वाटतं देवाच बेस्ट. देवा बेस्ट. मगाशी बघितलं ना कसा हरला ते. हे बघ, ते असू दे. आणि कधी कधी ना जिंकण्यासाठी हरावं लागतं. तेव्हा काय करू शकतो हे तुलाही माहिती आणि मलाही माहिती. अच्छा, हिम्मत बताई नहीं जाती, दिखाई जाती है. ये बस. अगं बस ना. हा? बस. हा बसते ना. हे काय बसले? अगं काय चाललंय तुझं? डिस्टर्बन्स का? मग अरे इतकं छान रोमॅन्टिक वातावरण आहे, एवढा हँडसम हंग तुझ्या समोर बसलेला आहे, लंचला आली आहेस, त्याच्याबरोबर छान रोमॅन्टिक गप्पा मार, बोल खूप माझ्याशी. एवढ्या वर्षानंतर भेटलोय आपण आणि तुझं काहीतरी वेगळंच चालू आहे. अरे असं काय, बोलूया ना आपण. हे काय बोलायलाच तर आलोय ना. एक तर तुम्हाला वेळ देत नाही. ए सडू, ह्या बाबतीत तू अजिबात कंप्लेंट करू नकोस हा. अख्खा वेळ मी तुझ्या बरोबरच फिरतेय. कॉलेजच्या पहिल्या दिवशी पण तुम्हाला काहीही काम करून दिलं नाहीस आणि प्रॅक्टिकल मधून पण सरप्राईज पण उचलून आणलंस. वेळ आहेस का तू? ओके ओके, पण आता आली आहेस ना लंचला. ऍक्च्युली काय झालं की तू असं मला अचानक विचारस ना लंच डेटला. हा, मग मी असं पटकन तुला हो पण म्हणाले. पण खरं सांगू का, मला आहे ना विकी, ते असं घरगुती काहीतरी, असं छोटसच काहीतरी खावंसं वाटतंय. पण तुम्हाला प्रॉमिस केलं होतंस ना लंचला येणार म्हणून. मग आले ना. हे काय, आलेच आहे. पण ऑर्डर दिली आहे ना मी. दिलीये ऑर्डर. मग किती वेळ लागेल? हा, वेळ लागेल, जरा स्पेशल ऑर्डर आहे ना. वेळ लागणार आहे ना. लागू देत ना. आपण गप्पा मारू.
हा गप्पा मारू, पण तुझं मला काही कळत नाही. तू आज काहीतरी वेगळीच. तुझ्या गर्लफ्रेंड्स बद्दल सांग ना तिकडच्या. एक हाय, कसं आहे राहुल? डॉक्टर विक्रांत. हॅलो सर. नमस्कार. खूप गोड आहे, खूप हार्ड वर्किंग मुलगा आहे. तू ज्यूस घे ना तोपर्यंत. ज्यूस ते ऑर्डर येईल ना लंचची, तेव्हा ते लंच बरोबर ज्यूस घेईल. हे भगवान, तुझं काय चालू आहे मला. डॉलीबाई ते पोहे आत्ता? चालेल ना. मी मगाशी नाही का तुला म्हणत होते मला असं काहीतरी घरगुती असं छोटसच काहीतरी खावं असं वाटतंय म्हणून. तर अरे म्हणून पोहे स्टार्टर्स. आणि मग ते लंचचं काय? लंच करूच या आपण. पण सगळ्यात आधी हा घास खाणं महत्वाचं आहे. काय बोलते ही काहीच कळत नाही. ते आपण लंच एकदम घेऊन येतो. आई, मी आता ना तुला स्पष्टच विचारतो, हा डॉक्टर विक्रांत कोण आहे? आणि तू आता असं अचानक कॉलेजमध्ये? असं काहीही नाहीये आणि अचानक वगैरे तर नाहीच नाही. मी आणि विकी कॉलेज फ्रेंड्स आहोत. इनफॅक्ट बेस्ट फ्रेंड्स आहोत. आणि खरं सांगायचं तर तो कॉलेज नंतर US ला जाईपर्यंत आम्ही ऑलमोस्ट रोज भेटायचो, रोज एकमेकांशी बोलायचो, सगळ्या गोष्टी शेअर करायचो. आय मीन आमचे स्वभाव इतके वेगळे वेगळे असताना पण ना आम्ही इतके घट्ट फ्रेंड्स होतो. लोकांना क्वेश्चन मार्क होतं की ह्या दोघांची फ्रेंडशिप कशी काय होऊ शकते म्हणून. पण तुला खरं सांगू का, विकी इतका ऑनेस्ट आहे ना, इतका प्युअर सोल आहे ना, त्यामुळे आमची फ्रेंडशिप खूप अशी जेन्युन राहील. अगं पण मग आता आपल्या आयुष्यात यायचं काय कारण आहे त्याला? हा, आता तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू कळतोय मला. तुझ्यासाठी तो नवीन आहे, पण तू मला विचारशील ना तर माझ्या आयुष्यात परत येण्यासाठी तो माझ्या आयुष्यातून कधी गेलाच नव्हता कबीर. आय एम सिरियस अबाउट दिस. म्हणजे काही काही माणसं बघ कशी असतात, आपण त्यांना रोज भेटत नाही, आपण त्यांच्याशी रोज बोलत नाही, इनफॅक्ट वर्षोनवर्ष आपण त्यांचा चेहराही बघत नाही. पण ज्या क्षणाला आपण त्यांना भेटतो ना त्या क्षणाला आपण परत तिथेच परत तसेच कनेक्ट होतो. तसं आहे ते. इट्स मॅजिक. एक व्यक्ती असते आपल्या आयुष्यात जिच्यावर आपल्याला हा विश्वास असतो की आपण कधीही अडचणीत आलो आणि एक फोन त्या व्यक्तीला केला तर ती व्यक्ती आधी धावून येईल. कितीही लांब बसली आपल्यापासून तरी एक विश्वास असतो आपल्याला. ती व्यक्ती माझ्यासाठी विकी आहे. पण त्याच्या मनात तुझ्याबद्दल, आय मीन मी आणि विकी, नो वे. मोटू बोलवतो तू मला, मोटू. आर यू सिरियस? म्हणजे माझ्यामध्ये आणि विकी मध्ये असलं काही होऊच शकत नाही. हा, सी आय एक्सेप्ट तो थोडासा वियर्ड वागतो, म्हणजे असं कधी काही वाटेल ते बोलतो, पण एक मैत्रीण म्हणून त्याचा माझ्यावर एवढा अधिकार आहे ना, तो हे असं बोलू शकतो. इट्स ओके. आणि फ्रेंडशिप मध्ये असं नाही बोलणार तर मग कुठे बोलणार? तुला खरं सांगू का, आम्ही दोघंही ना खूप सॉर्टेड आहोत. त्यामुळे त्याच्या मनातही असं काही नाहीये आणि माझ्याही मनात त्याच्याबद्दल असं काही नाहीये. अगं पण सगळंच दिसतं त्यापेक्षा
कधी कधी काही गोष्टी वेगळ्या असू शकतात ना. आता मला असं कळतं तुझ्या मनात असं चिक 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 का होत. देवा तुझे बेस्ट फ्रेंड आहेत ना, म्हणून. पण सांगू तुला, माझ्यामध्ये आणि देवामध्ये ना तो वरचा देव पण नाही येऊ शकत. ग्रेट. तो इस बात पे एक कॉफी हो जाए. तू पी. का तुला का नको? मी स्पेशल कॉफी स्पेशल माणसाबरोबर पिणार. मॅडम मॅडम सॉरी, मला वाटलं तुम्ही गेलात की काय. बरं झालं तुम्ही गेला नाही. जाताना ना थर्मास मध्ये कॉफी भरून ठेवली, ती घेऊन जा. थँक्यू. ओ स्पेशल कॉफी स्पेशल पर्सन. मला लक्षात येत आहे बरं का मॅडम, मला लक्षात येत आहे. बस. तुला ना आता देवच वाचवू शकतो. पण त्या देवाला कोण वाचवणार? आलेच स्पेशल कॉफी पिऊ. ओके पिंकी, मला चालेल ना इंग्लिश ब्रेकफास्ट. चालेल ना. आयुष्यपत डॉलीबाई आपल्याला कशाला फोन मारतायत आता? डॉलीबाई उचलू का नको? तेव्हा फोन उचला, फोन उचला, फोन उचला, फोन उचला, फोन उचला. हा बोला पटापट, काय काम काढलं? हा आपल्याला कॉलेजला जायला लेट होतंय. काय चाललंय देवा? तुमच्या आयुष्यातून प्रेम काय गेलंय? किती रूढ वागायला लागलाय तुम्ही असं कधी नव्हता. आता सकाळी सकाळी काय काम काढलं? हा आणि तुमचा तो मित्र कुठे गेला? आला नाही का? तो कोण? तो विक्रांत का कोण? आहे ना, तो आहे. पण कसं आहे, जुनं ते जुनं असतं ना. म्हणजे जुन्या मित्राला कसं काय विसरू शकतो ना आपण. तर बोला काय काम आहे ते? जरा खिडकीत येता का? नाही नाही, आपल्याकडे टाइम नाहीये. का? कोणाला भेटायला जायचंय? तुम्हाला काय करायचं? हे बघा, आपण फोन ठेवतो, आपल्याला कॉलेजला जायला लेट होतोय. हा नाही प्लीज प्लीज, फोन नका ठेवू. ऐका ना प्लीज प्लीज, माझ्यासाठी एवढं नाही करणार. प्लीज प्लीज. देवा मेला काय? नाही, ते देवा आला आला आला. हा आलोच आपण. बोल आता काय? तुमच्यासाठी स्पेशल कॉफी पाठवते आणि ही चिठ्ठी नक्की वाचा. हे बघा, ते आपल्याला काही लव्ह लेटर वगैरे काय पण नका, पहिले सांगतो. लव्ह लेटर नाहीये. तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही. लव्ह लेटर कशाला पाठवू? इतका भाव खायची गरज नाही. मुकाट आणि चिठ्ठी वाचा. काय पाठवले आता? देवा, आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी जे जे काही केलं त्याबद्दल तुम्हाला कसं थँक्स म्हणू हेच कळत नाही मला. तुमच्यामुळे, फक्त आणि फक्त तुमच्याचमुळे मला माझं कॉलेज, माझं पद सगळं परत मिळालं. मी जेव्हा जेव्हा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असते ना, तेव्हा तेव्हा तुम्ही न सांगता न बोलता माझ्या मदतीला धावून येता. खरंच खूप खूप थँक्स. देव करो मी अशीच सतत प्रॉब्लेम्स मध्ये सापडत राहू आणि तुम्ही मला वाचवत राहा. I know तुम्ही इम्पॉसिबल आहात. पण ना असेच राहा कायम माझ्यासाठी. माझं तुमच्यावर प्रेम होतं आणि कायम राहणार. कारण प्रेम सुद्धा आपल्या आयुष्यासारखंच असतं ना. प्रत्येक मार्ग खडतर असतो. प्रत्येक वळणावर नव्या अडचणी, नवीन संकट येतच असतात. पण एवढं सगळं असताना जर आपण आयुष्य जगणं सोडत नाही, आयुष्याची साथ सोडत नाही, तर आपल्या प्रेमाची साथ कशी सोडायची?
तुमचं प्रेम नाहीये तसं ते, पण आपली मैत्री तरी आहे ना, ही माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. हॅलो हॅलो, ऐका ना, आता काय हो? रिटर्न गिफ्ट द्या मला आता. आज काय निघून गेले, चिडले की काय?